हे राधे राधे मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. सो मित्रांनो, आता आलो आहे आपण रानामध्ये. आत्ता आलो आहे आपण मॉर्निंगमध्ये एकदम 6 वाजले मित्रांनो. आणि आत्ता आलो आपण कांदा काढायला. मी आलेली आहे अँड दिवस बी बघा मित्रांनो, आत्ता जस्ट उगवतच आहे. सो आज मित्रांनो थोडंच राहिलेलं आहे कांदा. सो आज पूर्ण कंप्लीट करायचं आहे. आज काहीच नाही ठेवायचा, तसा बी थोडाच राहिलेला आहे. सो कंप्लीट होऊन जाणार इथं. तर आता इथं काढायचं एवढं राहिलेलं आहे मित्रांनो. सो चला आता फटाफट आपण एवढा काढूया अँड संपवून टाकूया ह्याचं काम. म्हणजे कांद्याचं काम आपलं संपलं. एकदा घरी नेऊन तेवढा काढून घेतला की मग विषय संपला. चला आता हा एवढा काढून घेऊया. 2 hours later. सो फायनली मित्रांनो आपला झाला कांदा सगळा कांदा काढून झाला आता. अँड इकडं चाललाय आता आपलं तो राहिलेला बी खरी. फायनली मित्रांनो आता इथलं सगळं कांद्याचं काम संपलेलं आहे. सगळा कांदा काढून झालाय. आता फक्त एक 2 ट्रिपचा कांदा मित्रांनो घरी नेऊन ठेवलाय, तो की काटायचा राहिलेला आहे. किंवा आज उद्या थोडा काटून घेऊया, म्हणजे कांदा एकदम क्लिअर. कांद्याचं काम संपलं. एवढ्या ह्याच्यात मित्रांनो किती कांदा निघाला असेल तुम्ही गेज करा. बाकी मी तुम्हाला घरी गेल्यावर दाखवतो मित्रांनो की किती कांदा काढून झालेला आहे आणि किती वळे वगैरे लागलेली आहे. आपण आरणमध्ये टाकलेलं नाही आहे, तर ते आपल्याकडे आहे नाही ते. सो आपण वळायलाच ठेवलेला आहे. तुम्हाला मी घरी गेल्यावर दाखवतो मित्रांनो की एवढ्या ह्याच्यामध्ये किती कांदा निघला आहे. मम्मीचं काम चाललं आहे इकडं. आणि आता आपल्याला काढायचं आहे मित्रांनो चारा काढायचा आहे. आणि मग चारा वगैरे घेऊन जायचा आहे घरी. तर आता कांदा पण पूर्ण कंप्लीट झाला आहे. बाकी आता दाखवतो मी तुम्हाला नंतर मित्रांनो घरी गेल्यावरती की तो कांदा किती निघाला आहे अँड किती गोणी भरू शकता. ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, गेज करा की किती होईल. तर तुम्ही तुम्हाला दाखवतो मित्रांनो घरी गेल्यावरती. सो आत्ता सध्या जाऊ पण मित्रांनो कांदा चारा काढायला. 1 hour later. सो मित्रांनो आपला चारा झाला काढून, आता चालला चारा घरी. सो चला आता आपण पण घरी जाऊन आवरूया. अजून आवरायचं बरंच. सो चला आता निघूया आपण घरी. मित्रांनो इथं आलो घरी अँड इथं हे बघा आपण दारातच टाकलेले आहेत ह्या कांद्याच्या वळी दोन्ही पण. तर हे जरा लांब आहे, ते जरा शॉर्ट आहे. तर एवढा कांदा आहे मित्रांनो आपला त्या रानामध्ये निघलेला. तुम्ही सांगा मित्रांनो कमेंट करून किती गोणी भरेल ह्याच्यामध्ये, किती कांदा असेल हा, तुम्हाला कमेंटमध्ये सांगा. A few moments later. मित्रांनो आता आपण झालो फ्रेश, आंघोळ वगैरे झाली अँड आता आलो आपण इकडं झोक्याकडे. आता मम्मी येते अजून अँड मग करायचं आपल्याला जेवण वगैरे. 6.5 hours later. गुड इव्हिनिंग मित्रांनो. आता आपण उठलोय अँड आता इकडं थोडंसं वातावरण बघा मित्रांनो कसं झालेलं आहे. एकदम पावसाचं वातावरण झालं होतं मित्रांनो इकडं. अँड आत्ताच जरा हे झालंय, उघडलंय. एकदम ढग वगैरे एकदम गोल्डन झालेलं आहे इकडं. सो मित्रांनो आपण जरा झोपलो होतो, एक नॅप घेतली अँड आत्ता उठलोय. सो पाऊस आलता मित्रांनो इकडं. सो सगळं आपण झाकून वगैरे घेतलं होतं मित्रांनो. अँड आता जरा मोसम क्लिअर आहे. रात्रीचं काय सांगू नाही शकत अजून तर काय. आता टाकून घेऊ मित्रांनो गायनला चारा टाकूया मित्रांनो. अँड सगळी मित्रांनो येल्लो लाईट पडलेली आहे सगळीकडं. सगळी मित्रांनो वॉर्म लाईट लागल्यागत सध्या सगळी एकदम येल्लो वर बघा. म्हणजे ऑलमोस्ट 7 वाजले मित्रांनो. अँड अजूनही दिवस आहे, म्हणजे उजेड आहे भरपूर. आता दिवस जाईल एक 5-10 मिनिटात. बट एकदम वॉर्म लाईट पडलेली मित्रांनो.
सो चला आता गायला आपण चारा वगैरे टाकून देऊया. गाड बघते ते गाया. सो गायला चारा देऊया मित्रांनो. सो मित्रांनो आपण गायला चारा वगैरे टाकून घेतला आता गायला. आणि मित्रांनो थोडी वेगळीच ही हवा वगैरे सुटली, एकदम शांत दिवस चालला आहे. सो मित्रांनो जेवण वगैरे झाले आणि आता करूया आपण मित्रांनो ब्लॉगचा एंड. तर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू आपण आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. राधे राधे.